समाजामध्ये ज्याची लायकी नाही आहे, ज्याची अवकात नाही आहे, ज्याची पात्रता नाही आहे, अशा लोकांना जर डोक्यावरती घेतलं तर त्याचे किती गंभीर परिणाम आपल्याला भोगायला लागतात हे सांगणारी आजची घटना आहे. आता या घटनेमध्ये एक दाम्पत्य आहे. त्यांनी एक मुलीला दत्तक घेतलेलं आहे आणि तिला लहानाचं मोठं केलेलं आहे, तिला शिकवलेलं आहे, तिला स्वतःच्या पायावरती उभं केलेलं आहे. पण हीच औलाद नंतर त्यांच्यावरती कशी उलटते आणि त्यांचं संपूर्ण घराचं वाटोळं कसं करते, ही अत्यंत भयंकर अशी ही घटना आज आपण बघणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे कानपूरला. तर कानपूर या ठिकाणचा बर्रा 2 हा भाग आहे. या ठिकाणचं यादव मार्केट आहे आणि त्या ठिकाणचं EWS ही कॉलनी आहे आणि या कॉलनीमधली एक बिल्डिंग आहे. आता या बिल्डिंगमध्ये मुन्नालाल गुप्ता उर्फ उत्तम, म्हणजे गुप्ता किंवा उत्तम, म्हणजे काही ठिकाणी मी वाचलं मुन्नालाल गुप्ता, काही ठिकाणी मी वाचलं मुन्नालाल उत्तम. तर उत्तम असो किंवा गुप्ता असो, पण मुन्नालाल हे लक्षात ठेवायचं. तर मुन्नालाल यांचं वय साधारणपणे 60-65 वर्षाचं आहेत, म्हणजे 60-65 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि हे एका कंपनीमध्ये सुपरवायझर होते आणि आता ते रिटायर झालेले आहेत. आता यांच्या पत्नी आहेत, त्यांचं नाव आहे राजदेवी. यांचं वय पण साधारणपणे 55-60च्या आसपासचं आहे आणि या गृहिणी आहेत. आता यांना एक मुलगा आहे, त्या मुलाचं नाव आहे अनूप उर्फ बिपिन. याचं वय साधारणपणे 35-40च्या आसपासचं आहे आणि याचं लग्न काही वर्षापूर्वी सोनिका, म्हणजे 2017मध्ये सोनिका नावाच्या एका तरुणीबरोबरती झालेलं होतं आणि अनूप आणि सोनिका या दोघांच्या संसाराला सुरुवात झाली होती. पण पहिल्या 4-8 दिवसामध्येच या पतीला असं समजलं की त्याची बायको सोनिका ही मानसिकदृष्ट्या आजारी आहे आणि त्यामुळे मग त्यानं सोनिकाला माहेरी पाठवलं, बायकोला माहेरी पाठवलं आणि त्याच्यानंतर ती परत आलेली नाही. पण आता त्याच बायकोच्या घरच्यांनी, म्हणजे याच्या सासरच्या लोकांनी आणि मेहुण्यांनी याच्यावरती, म्हणजे अनूपवरती केस केलेली आहे आणि आता तो वाद कोर्टामध्ये चाललेला होता. तर अशा पद्धतीनं त्या अनूपच्या लग्नाची गोष्ट होती, त्याचं अशा पद्धतीनं नुकसान झालेलं होतं. त्यांच्या एकुलत्या एका मुलाची ही कर्मकहाणी होती. आता हा एक एकुलता एक मुलगा होता आणि दुसरी एक मुलगी होती, ती एकुलती एक मुलगी होती. तिचं नाव आहे कोमल उर्फ आकांक्षा. आता ही जी कोमल आहे ती कोमल यांची सख्खी मुलगी नव्हती, तर यांनी ती दत्तक घेतलेली होती. म्हणजे मुन्नालाल आणि राजदेवी यांना पहिला मुलगा झाला अनूप. त्याच्यानंतर यांना काय मूलबाळ झालेलं नाही आणि 4-5 वर्ष वाट पाहिल्यानंतर मग यांना मुलीची आवड होती. त्यामुळे मग त्यांनी त्यांच्या भावाच्या मुलीला दत्तक घेतलं. कारण मुलगी आपल्या घरात असेल तर लक्ष्मी असल्यासारखं वाटतं. त्यानंतर एका मुलीचा प्रकाश हा दोन्ही घरी पडतो किंवा मुलगी शिकली, प्रगती झाली, अशा पद्धतीनं म्हणून त्यांना ते मुलीची आवड होती. मुलीला दत्तक घेतलं, तिला लहानाचं मोठं केलं, तिला कोणतीही कमतरता पडून दिली नाही, तिला उच्च शिक्षित बनवलेलं आहे, शिक्षणाचा सगळा खर्च केलेला आहे आणि आता ही मुलगी लग्नाच्या वयात आली आणि हिच्यासाठी आई वडील मुलगा शोधत होते आणि ह्या मुलीनं मात्र स्वतःसाठी जोडीदार शोधलेले होते. म्हणजे एका बाजूला आई वडील शोधत होते आणि या पोरीनं ऑलरेडी स्वतःसाठी शोधलं होतं आणि हिचे एक जोडीदार नव्हता, तिचे 2-2 तरुणांवरती सख्ख प्रेम होतं. म्हणजे याच्यातला एक जो होता त्याचं नाव आहे राहुल उत्तम. आता हा जो राहुल आहे त्याचं घर हा हिच्या घरापासून साधारणपणे एक अर्धा किलोमीटरच्या आसपासचा आहे आणि हा राहुल मिलिटरी इंटेलिजन्स या ठिकाणी असिस्टंट ॲम्ब्युलन्स ऑपरेटर म्हणून तो काम करतो आहे आणि सध्या तो मुंबई आणि गोवा या भागामध्ये कार्यरत होता. आता राहुल आणि कोमल यांच्यामध्ये अगदी प्रेमाचं, म्हणजे प्रेम सुरू झालेलं होतं. प्रेम अगदी जीवापाड एकमेकांवरती प्रेम होतं. आनाभाका वगैरे झालेल्या होत्या. अगदी भरपूर आभाळा एवढं यांचं एकमेकांवर प्रेम होतं आणि हा राहुल त्या ठिकाणी कामाला निघून गेलेला होता. आणि इकडं राहुलचा दुसरा एक भाऊ होता, त्याचं नाव आहे रोहित उत्तम. आता हा जो रोहित आहे तो ई-रिक्षा चालवायचा. म्हणजे ऑलरेडी हा एक गुन्हेगारी वृत्तीचा होता आणि पाठीमागं त्याने चोरी वगैरे केलेली होती. नंतर पोलिसांनी या रोहितला पकडलं होतं. नंतर तो अल्पवयीन होता, त्यामुळे मग त्याला बालसुधारगृहामध्ये ठेवण्यात आलं. मग तो बालसुधारगृहामध्ये सुधारला आणि त्याच्यानंतर बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर तो सज्ञान झाला. सज्ञान झाल्यानंतर मग त्यानं ई-रिक्षा चालवायला सुरुवात केली आणि नंतर त्याचं आणि कोमलचं यांच्यामध्ये सुद्धा जवळचे संबंध निर्माण झाले. आभाळा एवढं त्यांचं एकमेकांवरती प्रेम निर्माण झालं आणि आता त्याचा भाऊ जो आहे राहुल हा मुंबईमध्ये राहतो आहे आणि इकडं त्या राहुलची प्रेयसी आणि त्या राहुलचा भाऊ यांच्यामध्ये अशा पद्धतीनं प्रेमाची प्रॅक्टिस चाललेली होती. आता दोन्ही भावांबरोबर ती हिचं प्रेम प्रकरण चाललेलं होतं
आणि दुसऱ्या बाजूला हिचे आईवडील हिच्यासाठी स्थळं बघत होती आणि मुलगी मात्र या तरुणांबरोबर ती फिरत होती आणि ही गोष्ट आईवडिलांना समजली, कळली. आपली मुलगी अशा पद्धतीनं वागते. त्यांनी या गोष्टीला, आता कुठले आईवडील म्हणतील ना, हां ठीक आहे बाबा, तू 2-2 मुलांच्या बरोबर प्रेम प्रकरण कर आणि आम्ही तुझं लग्न ठरवतो इकडं तिसरीकडं, असं कसं होऊ शकतं? तर ते आईवडिलांनी या गोष्टीला विरोध केला. त्या मुलीला सांगितलं की तू असं वागू नकोस, आपलं नाव, आपलं गाव, आपली इज्जत अशा पद्धतीनं तू धुळीस मिसळू नको वगैरे, हे सगळं तिला सांगितलं. पण ती काय ऐकत नव्हती. ती तिच्या पद्धतीनं तिच्या मनाप्रमाणे 2-2 बॉयफ्रेंड घेऊन फिरत होती, त्यांच्याबरोबर संबंध ठेवत होते आणि आईवडील याला विरोध करत होते आणि यामुळे त्या आईवडिलांचा हिला राग येत होता. आता या सगळ्या प्रकरणामध्येच अजून एक प्रकरण पुढं आलं होतं. आता थोरला भाऊ जो आहे अनुप, त्याचं लग्नाचं तर मी सुरुवातीला सांगितलं कशा पद्धतीनं पचका झालेला होता. तर या अनुपच्या बायकोचा भाऊ म्हणजे मयंक आणि सुरेंद्र या दोघांनी अनुपकडे 40-50 लाख रुपयांची मागणी केलेली होती की तुमच्यामुळे आमच्या बहिणीचं आता आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे, तिला तुम्ही सांभाळत नाही आहे आणि संसार करत नाही आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला एवढे पैसे द्यायचे. आता त्यामुळे अनुप आणि अनुपचे आईवडील प्रचंड टेन्शनमध्ये होते आणि मग यांनी ठरवलं की त्यांचं एक घर जे आहे ते घर विकायचं, त्याचे पैसे घ्यायचे आणि हे पैसे त्यांना देऊन टाकायचे आणि या लफड्यातून मुक्त व्हायचं आणि मुलाचं दुसरं लग्न करायचं. अशा पद्धतीनं या आईवडिलांनी ठरवलंय. आता ही गोष्ट त्या कोमलला समजली. म्हणजे आईवडील हे घर विकणार, त्यानंतर ते पैसे अनुपच्या बायकोला देणार आणि एवढंच नाही तर नंतर त्या अनुपचं दुसरं लग्न होणार, त्याचं लग्न झाल्यानंतर त्याला मुलं होणार आणि ही जी पैसा आहे, ही जी संपत्ती आहे, ती सगळी संपत्ती त्याला मिळणार. म्हणजे त्यांची शहरामधली 2 घरं, त्याच्यानंतर 2-3 प्लॉट, त्याच्यानंतर गावाकडची जमीन आणि हे सगळं कुणाला मिळणार? तर भावाला मिळणार. भाऊ मालक होणार, वहिनी मालक होणार, करोडोची संपत्ती त्यांना मिळणार आणि आपल्याला मिळणार काय? म्हणजे बाबुल की दुआएं लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले, मैके की कभी न याद आए, ससुराल में इतना प्यार मिले. म्हणजे हिला हिच्या आईवडिलांकडून जाताना, माहेरहून जाताना हिला फक्त बाबुल की दुआएं मिळणार आणि हिला बाबुल की दुआएं नकोच होतं. त्यामुळे हिला याचं तळमळ वाटायला लागली, हिला याचा राग यायला लागला. याच्यातनं काहीतरी मार्ग काढला पाहिजे, ही सगळी संपत्ती मला मिळाली पाहिजे. आणि त्यामुळे ही गोष्ट कोमलनं तिचे 2 प्रेमी आहेत त्या प्रेमींना सांगितली आणि मग या सगळ्यांनी विचार केला आणि या सगळ्यांनी ठरवलं की जर आपल्याला ही जमीन पाहिजे असेल, घर पाहिजे असेल, करोडोची संपत्ती पाहिजे असेल, तर या आईबापाला आणि या भावाला ठार मारलं पाहिजे, त्याला संपवलं पाहिजे. हा सगळा परिवार संपल्याशिवाय संपत्ती मिळणार नाही. आणि मग या तिघांनी मिळून प्लॅन करायला सुरुवात केली आणि यांनी अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीचे प्लॅन केले होते. यांचा प्लॅन नंबर 1 होता, तो म्हणजे आईवडिलांना विष घालून मारायचं आणि त्यानंतर त्यांच्या नावानं व्हॉट्सॲपला मेसेज पाठवायचा, सुसाईड नोट लिहिली असं लोकांना दाखवायचं आणि ह्यामध्ये असं लिहायचं की आम्ही आत्महत्या करतो आहोत आणि आम्ही आत्महत्या आमच्या मुलामुळे करतो आहोत, कारण आमच्या मुलाने आम्हाला मारहाण केलेली आहे. अशा पद्धतीनं ते मेसेज पाठवायचा आणि मग आईवडिलांनी आत्महत्या केली असं दाखवायचं, त्यांचा खूनच करायचा पण आत्महत्या असं दाखवायचं आणि त्याच्यामध्ये त्या मुलाला अडकवायचं, म्हणजे भावाला अडकवायचं. बघा, मुलगी हा प्लॅन करते आईबापांचा खून करायचा आणि सख्ख्या भावाला त्यामध्ये अडकवायचं. आईबाप मसनात जाणार आणि भाऊ जो आहे तो जेलमध्ये जाणार. अशा पद्धतीचा कट रचला गेला आणि ह्या सगळ्या पद्धतीनं करायचं ठरवलं. त्याचबरोबर ती जर समजा हा प्लॅन फिसकटला तर दुसरा प्लॅन, तिसरा प्लॅन अशा पद्धतीचे सुद्धा प्लॅन केले होते. आणि आता यांचा दुसरा प्लॅन असा होता की आई वडील भाऊ या सगळ्यांची हत्या करायची आणि त्यानंतर आमच्या घरामध्ये चोर घुसलेले आहेत आणि त्या चोरांनी हे सगळं केलं, दागदागिने वगैरे चोरून नेलेले आहेत असं दाखवायचं आणि नंतर मग सगळी संपत्ती आपल्याला मिळवायची, सगळी संपत्ती आपल्या नावानं करायची. अशा पद्धतीचा सुद्धा प्लॅन आता यांनी केला होता. त्यानंतर त्यांचा पुढचा प्लॅन असा होता की आईवडिलांचा गळा कापायचा, त्यांची हत्या करायची आणि भावाला फाशी द्यायची आणि त्याला मारून टाकायचं आणि मग पोलिसांना असं दाखवायचं की आईवडिलांची हत्या भावाने केलेली आहे आणि मग त्याला पश्चाताप झाला आणि त्याच्यामधून त्यानं स्वतः फाशी घेतली आणि आत्महत्या केली. यानंतर यांचा प्लॅन नंबर 4 होता की घरामध्ये आई, बाप आणि भाऊ यांना मारून टाकायचं आणि यांचा आरोप हा ज्यांनी यांच्याकडे 40-50 लाख रुपये मागितले होते ते भावाचे जे मेहुणे आहेत, पाहुणे आहेत, त्यांच्यावरती लावायचा आणि त्यामुळे तपास
त्यांना तपासलं जाईल आणि आपण सापडणार नाही आणि त्यामुळे सगळी संपत्ती पैसा आपल्याला मिळून जाईल आणि पाहुणं रावळं याच्यामध्ये लटकतील. अशा पद्धतीचे प्लॅन या मंडळींनी केलेले आहेत. आणि तिचा जो पहिला प्रेमी आहे म्हणजे राहुल, यानं विषारी गोळ्या ज्या होत्या त्या गोळ्यांची तजवीज केली आणि या गोळ्या रोहितकडे पाठवल्या आणि रोहितनं मग या गोळ्या कोमलकडे दिलेल्या आहेत. आणि यानंतर या गोळ्या कशा वापरायच्या, काय वापरायच्या याच्या संबंधी व्हॉट्सॲपच्यावरती कॉलिंग वगैरे झालं आणि यांनी सगळा प्लॅन केलेला आहे. तारीख आहे 4 जुलै 2022, संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या वेळी ज्यूसमधून या गोळ्या आईवडिलांना द्यायच्या, भावाला द्यायच्या अशा पद्धतीनं ठरलं होतं. त्याप्रमाणे कोमलनं तो ज्यूस जो आहे तो बनवला, तिघांनाही पाजला. आता आईवडील जे आहेत त्यांनी हा ज्यूस पूर्ण पिला आणि भावाचा जो ज्यूस होता त्याच्यामध्ये जास्त विष घातलेलं होतं, त्यामुळं तो ज्यूस कडू लागत होता, तो रस कडू लागत होता आणि त्यामुळे भावानं थोडा ज्यूस घेतला आणि बाकीचा जो आहे तो टाकून दिला होता. पण तोपर्यंत या गोष्टीची कोणालाही शंका आलेली नव्हती आणि आई आणि मुलगी हे नंतर एका रूममध्ये झोपायला गेले. वडील जे आहेत ते बाहेरच्या खोलीमध्ये झोपले होते आणि भाऊ जो आहे तो वरच्या रूममध्ये झोपायला गेला होता. आणि या सगळ्यामध्ये यांनी विष घेतलं होतं, त्यामुळे तिघही बेशुद्ध पडलेले होते. पण भाऊ ज्यावेळेस वरच्या रूममध्ये झोपायला गेला त्यावेळेस त्याला उलटी झाली आणि उलटी झाल्यामुळे त्याच्या पोटातलं विष जे आहे ते कमी झालेलं होतं. पण विष कमी झालं पण विषाचा प्रभाव मात्र थोडाफार होता आणि त्यामुळे तो भाऊसुद्धा बेशुद्ध पडलेला आहे. आता यानंतर या मुलीनं तिचा दुसरा जो सेकंड प्रियकर आहे रोहित, त्या रोहितला व्हॉट्सॲप कॉलिंगनं बोलवलं. त्यानंतर हा रोहित चेहऱ्याला फडकं वगैरे बांधून गुंडाळून तो तिथं आला आणि आल्यानंतर आता इकडे ह्या कोमलनं दरवाजा ऑलरेडी उघडाच ठेवलेला होता, तो सहज आतमध्ये घुसला आणि त्यानंतर घुसल्याबरोबर यांनी बघितलं की विष पिल्यामुळे हे लोक मेलेत का. तर त्यांनी तो बाप बघितला, त्यानंतर ती आई बघितली, पण यांचा श्वास चालू होता. मग यांना वाटलं की यांना आता विष दिलेलं आहे त्यामुळे काही वेळातच हे मरतील, म्हणून आपण त्यांच्या मरणाची वाट बघूया. आणि यावेळेस मग त्या कोमलनं आईचा जो मोबाईल आहे त्या मोबाईल घेतला आणि त्या मोबाईलवरून आत्महत्येचा मेसेज पाठवला की माझा मुलगा मला त्रास देतोय, आम्हाला मारहाण करतोय, म्हणून आम्ही आत्महत्या करत आहोत. अशा पद्धतीनं मेसेज पाठवला आणि त्याच्यानंतर हे मरणाची वाट बघायला लागले. आणि या मधल्या काळामध्ये हे जे प्रेमीजीव आहेत ते प्रेमीजीव एकमेकांच्या बरोबर लगट करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि यांच्यामध्ये शारीरिक संबंधांना सुरुवात झाली. तुम्ही विचार करा, या ठिकाणी काही वेळामध्येच आईबाप मरणार आहेत, म्हणजे त्यांना विष दिलेलं आहे आणि मुलगी आईबाप मरण्याची वाट पाहते आहे. आणि अशा स्थितीमध्ये सुद्धा ती तिच्या प्रियकराच्या बरोबर ती अशा पद्धतीनं फिजिकल होते आहे, अशा पद्धतीनं ती जवळीक साधते आहे. आणि विचार करा, हे ऐकताना सुद्धा किती विचित्र वाटतं, पण काही लोक असे असतात की ज्यांना वागताना सुद्धा या गोष्टीची लाज वाटत नाही. आणि या ठिकाणी ह्यांच्यामध्ये हा जो सगळा प्रकार आहे तो सगळा प्रकार चालू झाला. आणि बऱ्याच वेळानंतर मग हे सगळं थांबल्यानंतर मग यांनी पुन्हा चेक केलं की आईबाप मेलेत का. पुन्हा तपासलं तर त्यांचा श्वास चालू होता. आता मात्र यांनी ठरवलं की हे म्हातारी काय आता मरत आहेत असं वाटत नाही आणि मरायला ते जास्त वेळ घेतील, पण आपल्याकडे काय इतका वेळ नाही आहे. आणि त्यामुळे त्या रोहितनं हातामध्ये कोयता घेतला आणि दोघंही त्या बापाच्या जवळ गेले. बापाच्या जवळ गेल्यानंतर रोहितनं त्या बापाच्या गळ्यावरून एक वार केला, चाकू फिरवला किंवा तो कोयता जो आहे तो फिरवला. आता त्यावेळेस मग त्या बापाचं शरीर जे आहे ते तडफड करायला लागलं होतं आणि दुसरा वार रोहित करणार त्यावेळेस मात्र तो धजावत नव्हता, घाबरलेला होता. आणि तो समोर तडफड करणारं ते माणूस पाहिल्यानंतर ह्याचे हात लटपट कापायला लागले. आणि यावेळेस मग त्या कोमलनं तो कोयता हातातनं घेतला, तुला जमत नाही तू बाजूला हो, आणि तिनं कोयता घेतला आणि बापाच्या मुंडक्यावरती घाव घातला आणि त्याचं मुंडकं कापलं. त्याच्यानंतर ती आतल्या घरामध्ये गेली आणि आतल्या घरातनं आईला बाहेर ओढत आणलं आणि तिच्यावर सुद्धा वार केले आणि या ठिकाणी दोघांची पण हत्या केली, दोघांनाही मारलं. आणि आता भावाला ठार मारायचं होतं आणि यासाठी आता ही वरती गेलेली आहेत आणि भावाचा दरवाजा जो आहे तो वाजवायला सुरुवात केली, भावाला आवाज द्यायला सुरुवात केली. पण भाव विष होतं त्याच्या पोटामध्ये आणि तो बेशुद्ध पडलेला होता. त्याला म्हणजे एक तर भावाला मारायचं होतं किंवा भावाला फाशी द्यायची होती आणि आईबापांची हत्या यानं केली असं दाखवायचं होतं.
म्हणजे हे सगळं त्यांचं प्लॅन होतं. पण त्या भावानं दरवाजा उघडलेलाच नाही आहे, कारण तो पूर्णपणे त्या गुंगेमध्ये होता. आणि त्यामुळे आता करायचं काय? एकतर भाऊ दरवाजा उघडत नाही आणि ती बहीण आणि तिचा प्रियकर जो आहे तो हातामध्ये सुरा घेऊन, चाकू घेऊन, जे काय आहे ते शस्त्र घेऊन थांबलेले होते. पण दरवाजा उघडला जातच नव्हता. आवाज दिलाय, वाजवलाय, भाऊ मात्र बेशुद्ध होता. आता काय करावं, काय करावं? बराच वेळ वाट पाहिली आणि त्याच्यानंतर मग आता कदाचित त्यानं आतमध्ये विष दिलेलं होतं, तो मरण पावला असेल असं यांना वाटलं. आणि त्यानंतरच, नाहीतर जर मेला नसला तरी काही वेळात मरून जाईल. आणि या आशेनं मग हे दोघं प्रेमीजीव आहेत ते वरच्या मजल्यावरून खाली आले. आणि त्यानंतर कोमल आणि रोहित या दोघांनी सुद्धा त्यांचे कपडे बदलले. कोमलनं हाताला लागलेलं रक्त वगैरे वगैरे डाग जे आहेत ते धुतलेले आहेत. आणि एका पिशवीमध्ये तो कोयता आणि रक्ताचे कपडे जे आहेत ते भरले आणि ते घेऊन रोहित तिथून निघून गेला. आता याच्यानंतर काही वेळानं सगळं स्थिर स्थावर झाल्यानंतर या कोमलनं आरडाओरडा करायला सुरुवात केली. आणि काही वेळानंतर त्या भावाला जाग आली. जाग आल्यानंतर तो बाहेर आला. बाहेर आल्यानंतर मग त्यानं ते समोर बघितलं तर त्या ठिकाणी ही प्रेतं पडलेली होती. पण आपला भाऊ जिवंत बाहेर आला आहे हे आल्यानंतर मात्र त्या बहिणीला टेन्शन आलेलं आहे. आणि आत्ता जर समजा इथं प्रेमी असता तर त्या प्रेमीनं आपल्या भावाला मारून टाकलं असतं. पण काय करायचं आता? भाऊ तर समोर दिसतोय, आईवडिलांची प्रेतं इथं दिसतात. आणि त्यावेळेस मग या बहिणीनं अजून वेगळा प्लॅन केला आणि त्या भावाला रडत रडत सांगायला सुरुवात केली की अनुपच्या माहेरची माणसं आली होती आणि त्यांनी या ठिकाणी ह्यांचा खून केला आणि माझासुद्धा खून करणार होते, पण त्यांनी मला बेशुद्ध केलं, म्हणजे नशेचा रुमाल वगैरे असा हुंगवला आणि त्यामुळे मी बेशुद्ध पडले. आणि अशा पद्धतीनं सांगितलं. आता ही गोष्ट भावाला पटली होती, कारण नातेवाईक जे होते ते ह्यांच्या वाद होताच, त्यामुळे मग ही गोष्ट त्याला पटली. आणि ह्यानंतर या ठिकाणी यांचे शेजारी पाजारी आले, नातेवाईक आलेले आहेत आणि कानपूर पोलिसांना कळवण्यात आलेलं आहे. कानपूर पोलिसही त्या ठिकाणी पोहोचले. बॉडी ज्या आहेत त्या पोस्टमॉर्टमला गेलेल्या आहेत, पंचनामा वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी. आणि त्यानंतर तपासाला सुरुवात केली पोलिसांनी. आता या ठिकाणी काही संशयास्पद गोष्टी आढळत होत्या. एका घरामध्ये 4 लोकं राहतात, त्याच्यामध्ये 2 जणांची हत्या होते, 2 जण जिवंत राहतात. याचा अर्थ 2 जणांचाच याच्यामध्ये काहीतरी हात असण्याची जास्त शक्यता आहे आणि हे 2 जणच मोठा पुरावा आहेत. आता याच्यामध्ये अनुपनं सांगितलं की बाबा मी आतमध्ये झोपलो होतो वरच्या मजल्यावर, बहिणीचा आवाज आला आणि मग मी जागा झालो, खाली आलो तर बघितलं तर ह्या 2 जणांची हत्या झालेली आहे. आता ही जी कोमल आहे त्या कोमलनं सांगितलं 3 मारेकरी आले होते आणि मग त्यांनी माझ्या नाकाला रुमाल हुंगवला आणि त्यानंतर मी बेशुद्ध पडले वगैरे वगैरे हिनं सांगितलं. पण ज्यावेळेस पोलिसांनी CCTV फुटेज तपासले त्यावेळेस फक्त एक व्यक्ती येताना दिसत होती. याचा अर्थ ही मुलगी खोटं बोलते हे स्पष्ट जाणवत होते. त्यानंतर दुसरी गोष्ट की मारेकरी जो आतमध्ये घुसला, CCTVमध्ये दिसत होतं की डायरेक्टली घुसला, त्यानं बेल वाजवली नाही किंवा दरवाजा वाजवलेला नाही, तो सहज कसा काय? याचा अर्थ आतमध्ये कुणीतरी दरवाजा उघडा ठेवलेला होता. तिसरी गोष्ट, कोमलच्या हाताला जखमा झालेल्या होत्या, तिला काही म्हणजे हाताला काहीतरी लागलेलं होतं, त्याच्यातनं रक्त येत होतं आणि त्याच्यावरती पोलिसांनी नंतर दवाखान्यात नेऊन उपचार वगैरे केलेले होते. मग आता हिच्या हाताला जखमा कशा झाल्या? ही जर बेशुद्ध पडलेली होती तर मग हिला जखमा कशा काय झाल्या आणि फक्त हातालाच का झाल्या? बाकीच्यांचे गळे कापले आणि हिच्या हाताला फक्त थोड्या थोड्या जखमा कशा काय? हाही प्रश्न होता. त्यानंतर कोमल आणि आई एकाच रूममध्ये होते तरीसुद्धा कोमलला हे कळलं नाही आहे. त्यानंतर आई मरते आहे आणि म्हणजे तिच्या बरोबर असताना ती दुसऱ्या रूममध्ये येऊन तिला कापलं जातं आणि हिला मात्र काहीच होत नाही. हे प्रचंड संशयास्पद होतं. आणि कोमलने ज्यावेळेस मारेकरी घरामध्ये घुसले, पहिली गोष्ट सहज मारेकरी कसे काय घुसले? फोर्स एंट्री आतमध्ये नाही आहे. आणि जर मारेकरी आतमध्ये घुसले तर मात्र हिनं आरडाओरडा का केलेला नाही आहे? आणि त्यावेळेस पोलिसांनी हिची तपासणी करायला सुरुवात केली. दुसरी गोष्ट, त्या भावानं सांगितलं मला उलटी झाली होती, त्यानंतर मग ज्यूस पिलं होतं, हे सगळं सांगितलं. ज्यूस बनवला कुणी? तर तो कोमलने बनवलेला होता. आणि मग या सगळ्यामधून मग पोलिसांनी कोमलला ताब्यात घेतलं आहे, तिच्याकडून कसून चौकशी केली आणि त्याच्यातनं सत्य जे आहे ते बाहेर पडलेलं होतं. आणि आपल्याला ज्यांनी प्रेम दिलेलं होतं, ज्यांनी लहानाचं मोठं केलेलं होतं, ज्यांनी सख्ख्या मुलीप्रमाणे सांभाळलेलं होतं, जे आईवडील तिच्या भविष्याचा विचार करत होते, तिला शिक्षण दिलं तिचं करिअर व्हावं म्हणून, तिचं लग्न करण्याचा विचार चालला होता कारण तिला नवीन आयुष्य चांगला जोडीदार मिळावा याच्यासाठी, पण असं असतानासुद्धा त्याच मंडळींची हिनं हत्या केली होती. आणि आता हिला काय मिळालं? हिला संपत्ती तर मिळणार नाही, पण लक्षात घ्या की हिनं
स्वतःचं भावाला बर्बाद करण्याचा प्रयत्न केला, आई-वडिलांना सुद्धा हिनं मारलं आणि आता ही तुरुंगामध्ये गेलेली आहे. हिच्याबरोबर तिचे जे 2 प्रेमी होते त्या प्रेमींचं सुद्धा हिनं करिअर संपवलेलं होतं आणि त्यांना सुद्धा खुनी बनवलेलं होतं. आता शेवटी यांना मिळालं काय? काहीच मिळालेलं नाही. मग असा विचार करून लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण चुकीचा विचार करतो, वाईट विचार करतो, त्यावेळेस आपल्याला मिळत तर काहीच नाही, पण जे आहे ते सुद्धा गमवायला लागतं. आता या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा, शिकवण काय घ्यायची? तर मदत त्यांना करा ज्यांना खरंच गरज असते. अन्न त्यांना द्या जे खरंच उपाशी असतात. प्रेम त्यांना द्या ज्यांना खरंच प्रेमाची गरज आहे, जे अनाथ आहेत. आणि जवळ त्यांना करा ज्यांची लायकी असते. पण या ठिकाणी जर आपण चुकलो तर त्याची मात्र फार मोठी किंमत आपल्याला भोगायला लागते. बरं, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.